आता आपण ज्यूस बनवूया. हा जग मी इथे लावते. सॅलरीचा ज्यूस इथे टाकलं. सॅलरी बटन ऑन आहे. बटन ऑन आहे. हात काढ. हा हात काढ, दिसत नाही. ये है न्यूट्रीबुलेट का कमाल. वा. आणि हा आहे ना पूर्ण चोथा आहे, याच्यामध्ये काहीच रस नाही आहे. असं तुम्हाला वाटेल की ह्याच्यात रस आहे, पण ह्याच्यात काहीच रस नाही, ह्याच्यात फक्त चोथा आहे. बघा आम्ही तुम्हाला दाखवू. हे बघा दाखवतो, हा पूर्ण चोथा आहे. काढते हे, काढते काढेल. हा फक्त चौथा आहे, याच्यात काहीच नाही आहे. दिस इज नाईस. पूर्ण ह्याच्यातला रस निघाला. आणि किती रस निघाला ह्याच्यामध्ये हे बघा. 500 ml रस निघाला टोटल एका सॅलरीमध्ये, एका सॅलरीच्या बंचमधून. आणि आता आमचं सगळं असं सेटअप रेडी झालं आहे. आणि धुणं पण ह्याला सोपं आहे. ह्याला काही धुवायला काही कठीण नाही आहे. फक्त काढायचं आहे, खेचून वर काढायचं. थोडंसं फोर्स लावावं लागतं फक्त ते खेचायला. हे खेचलं तर मग तो ब्रश आहे त्याचा, आणि हे पण त्यासोबतच निघतं. हे बघा, हे फक्त एका प्लेटमध्ये आपण हे करून टाकायचं. हे बघा, काय मी सगळं वेगळं केलं. बस आता ह्याला वॉश करायचं झालं. हे वॉश करता करता असा बाहेरचा सिनारिओ पण बघायचा. आणि किती छान आहे बाहेर. नेहा अशी काम करते बघा. आता आमचा ज्यूस रेडी आहे. इथे आम्ही एअर फ्रायरमध्ये चिकन पण बनवलं आहे, ते पण रेडी आहे. चिकन पण बघा आमचं किती मस्त एकदम चिकन, क्रिस्पी चिकन झालं आहे हे एअर फ्रायरमध्ये. प्रोटीन, फायबर सगळं आम्ही खातो आहे. पल्प हवा आहे थोडा टाकू त्याच्यामध्ये. थोडासा पल्प टाकूया आपण त्याच्यामध्ये. थोडासा पल्प टाकल्यावर थोडं थिक होऊन जाते ते, नाहीतर हा पूर्ण ज्यूस आहे. पल्प इज गुड. फायबर आहे पल्पमध्ये, त्यामुळे तो चांगला आहे. आणि हे बघा, हे दुसरं आहे. याच्यामध्ये क्रश होतं आणि ज्यूस खाली जातो. तर हे साफ करण्यासाठी तो एक वेगळा ब्रश दिला आहे निंजाने. हा स्पेशल ब्रश आहे त्याचा, जो की एकदम चांगल्या प्रकारे साफ करतो. पूर्ण साफ करून टाक. पटकन साफ करतो, त्याला काहीच वेळ नाही लागत. 2 मिनिटामध्ये साफ होऊन जातं सगळं. पाणी भरपूर जास्त गरम येतं आणि हे असं साफ करायचं. 2 मिनटात आपला घरच्या घरी ज्यूस रेडी. आणि हा सॅलरीचा ज्यूस आहे ना, भरपूर जास्त चांगला असतो, फायब्रस असतो. अँटी इन्फ्लेमेटरीज, अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामध्ये. आणि हे आमच्या घरच्या मिंट आहेत. मिंट. आणि हा आम्ही गवती चहा लावण्याचा प्रयत्न केलेला, तो अजून तरी काही झाला नाही आहे त्याला. आणि इथे परत कोथिंबीर लावली आम्ही.
आणि हा आमचा न्यू इयरचा फर्स्ट व्लॉग होता. चलो वी आर सेट. थँक्यू. बाय बाय.